वैद्यकीय मदत। निरोगी जनता हीच खरी समृद्ध राष्ट्राची ओळख। आरोग्य सेवा ही कोणत्याही राष्ट्राच्या पायाभूत सेवांपैकी एक आहे। श्री एकनाथजी शिंदे हा निकष पुरेपूर जाणतात आणि म्हणूनच त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र सरकारने आरोग्य सेवांचा एक अविरत ओघ महाराष्ट्रात सुरू केला आहे। आपला पदभार सांभाळता क्षणीच त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली। त्याशिवाय समाजाच्या गरजू लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली। केवळ 2 वर्षात महाराष्ट्रात 700 ठिकाणी आपला दवाखाना सुरू झाला। सरकारी रुग्णालयात सर्व नागरिकांना 15 ऑगस्ट 2023 पासून मोफत वैद्यकीय उपचार देण्याची सोय केली। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना विम्याची रक्कम वाढवून 5 लाखांपर्यंत संरक्षण दिलं। राज्यात सुमारे 4 कोटीपेक्षा जास्त जनतेचं आशा कार्ड बनवलं गेलं। गरोदर महिलांसाठी वात्सल्य योजना आणली। पंढरपूर, पुणे, अहमदनगर, नंदुरबार, सिंधुदुर्ग, जालना, भिवंडी, ठाणे, कोल्हापूर, धाराशिव आणि नागपुरात अद्ययावत रुग्णालय आणि मानसिक आरोग्य व व्यसनमुक्ती केंद्र उभारली। आरोग्य सेवा ही नेहमीच तातडीची बाब असते हे ओळखून अद्ययावत 1756 अँब्युलन्स खरेदीचा निर्णय घेतला। वैद्यकीय अधिकाऱ्यांची युद्ध पातळीवर भरती केली आणि ऑनलाईन पोर्टलद्वारे त्यांच्या बदल्यांची सोय करण्यात आली। आशा स्वयंसेविकांच्या आणि गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ केली गेली। आरोग्य सेवेत गट क व ड संवर्गातील रिक्त 10,000 पदांची भरती केली। मृतदेह रुग्णालयातून नेण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक शववाहिका देण्यात आली। हृदयरोग, कर्करोगासाठी केमोथेरपी डे केअर सेंटर, मोबाईल कॅन्सर डायग्नोस्टिक यासारख्या सुविधा, ठिकठिकाणी नवीन रेडिओथेरपी युनिटची स्थापना, प्रत्येक जिल्ह्यात हिमोफिलिया डे केअर सेंटर, किडनी स्टोनसाठी लिथोट्रिप्सी उपचार, 234 तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेवा अशा अनेक अद्ययावत सुविधा महाराष्ट्राला दिल्या। आणि ह्या सेवा फक्त शहरापुरत्या मर्यादित न ठेवता मेळघाट सारख्या दुर्गम भागातही आरोग्य शिबिर चालवली। माहेर घर योजनेला मुदतवाढ देण्यात आली। ग्रामीण भागातील जनतेला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळू लागली। याचाच परिणाम म्हणून गेल्या 2 वर्षात 30 लाखांपेक्षा जास्त नागरिकांची सिकल सेल तपासणी झाली आहे। माता सुरक्षित अभियानांतर्गत सुमारे 4.5 लाख महिलांची, बालक अभियानांतर्गत 2.5 लाखाहून अधिक बालकांची, 3 कोटीपेक्षा अधिक तरुणांची आरोग्य तपासणी झाली आहे। आरोग्य क्षेत्रासाठी इतकं भरीव काम करणारे एकमेव नेते म्हणजे एकनाथ शिंदे। त्यांच्या या आरोग्यदायी विचारांना आणखी बळ देण्यासाठी आणि महाराष्ट्राची ही लाईफलाईन जिवंत ठेवण्यासाठी 20 नोव्हेंबरला धनुष्यबाणासमोरील बटन दाबूया। केलंय काम भारी, आता पुढची तयारी। विकासाचं निशाण, लाडकं धनुष्यबाण।